नमस्कार शेतकरी मित्रांनो, हायटेक किती हायटेक किसानच्या या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आपले स्वागत करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 15 ऑगस्ट। तर आज आपल्या प्लॉटचा मिरचीचा दिवस आहे आज 15वा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बऱ्यापैकी हे प्लॉटवरती सध्या व्हायरसचा अटॅक बऱ्याचशा झाडांना दिसला होता। जे व्हायरस बघा, एक प्रकार तुम्हाला दाखवतो। अशा पद्धतीने पाने दिसतात आणि ते असे थोडे पाने पाठीमागे थोडे मुडपतात आणि थोडे पिवळसरपणा त्याला दिसतो। अशी जशी आपण जे म्हणतो ना काळोखी असते, तशी काळोखी ह्याची कमी होत असं थोडं थोडं हळूहळू त्याच्यामध्ये पिवळसरपणा दिसत जातो आणि काळोखीचं प्रमाण असं पाठीमागे कमी कमी होत जातं। तर अशा प्रकारे आणि शेंडा थोडा थोडा असा नॉर्मल आकडल्या टाईपमध्ये थोडा दिसतो। तर त्याला हळूहळू त्या ठिकाणी व्हायरसची निर्मिती होऊन पुढे जाऊन ते व्हायरसने झाड पूर्णतः आकडण्यात येते। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा जो व्हायरसचा जो अटॅक आहे तो थांबवण्यासाठी आपली आज सध्या ही फवारणी चालू आहे। तर या फवारणीसाठी जे औषध आपण घेतलेलं आहे त्याचं नाव आहे Z7+। ते वेस्टर्न बायोसायन्सेस म्हणून अशी कंपनी आहे। त्या कंपनीचं एक प्रकारे जैविक म्हणून मध्ये येतं औषध येतं, ते केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये, ते जैविकमध्ये येते। त्याच्या फवारणीमुळे काय होतं की हे जे आखडलेलं आहे आपलं, किंवा जे आकडत आहे किंवा जे आखडलेलं आहे, जे मापात आहे, म्हणजे जे पूर्णतः जे कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे आकडून, तर ते हे औषधाने नीट होत नाही। पण जे आपलं ठराविकपर्यंत आखडलेलं आहे, थोड्या म्हणजे ज्या लेवलपर्यंत आखडलेलं आहे की औषध त्या ठिकाणी ते नीट करू शकते। पण जर एखाद्याचं प्रमाण जर झाडाचं आपल्या जास्त प्रमाणात जर आखडलेलं असेल तर ते औषधाने आपल्या नीट होत नाही। तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं जे प्रमाण आहे ते 1 लिटर पाण्यासाठी 4 ते 5 ग्रॅमपर्यंत 1 लिटर पाण्यासाठी आपण हे औषध घेत आहोत। ते औषध फवारल्यामुळे हे पूर्णतः व्हायरसचं प्रमाण सध्या कमीत कमी 4 ते 5 दिवसासाठी तरी कंट्रोलमध्ये येत आहे। तर ही आज आपला दिवस 15वा आहे आणि आज आपण ह्याची फवारणी चालू आहे सध्या Z7+ या औषधाची। तर तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे बाटली आहे रिकामी, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो। औषध ज्या ठिकाणी तयार केलं आहे त्या ठिकाणी जागा लागेल मला। हे आपलं औषध असं खाली पांढऱ्या कलरचं औषध आहे, बकेटमध्ये ठेवलेलं आहे। 1 मिनिट। औषध 1 किलोचं पॅकिंग येतं त्याचं, पण त्याचं अर्धा किलो पॅकिंग वापरून उरलेला अर्धा किलो रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे। हे पाहू शकता आपण। आपण काही तर कोणत्याही कंपनीचं प्रमोशन वगैरे करत नाही, पण आजपर्यंत जे औषधं आपण वापरलेले आहेत व्हायरससाठी, जसे की आपण परफेक्ट पण वापरलं होतं, जिओ लाईफ कंपनीचं नो व्हायरस म्हणून येतं ते पण वापरलं होतं आपण। परत आणखीन बऱ्याचशा कंपन्या आहेत मार्केटमध्ये ज्याचं व्हायरससाठी औषध, ते सर्व वापरले त्याच्या अगोदरच्या प्लॉटला मी, पण कधी ह्याच्या एवढा रिझल्ट आपल्याला खास वाटलेला नाही त्या औषधांचा बाकीच्या। त्यामुळे आपण ज्यावेळेस हे औषध वापरलं मी पहिल्यांदाच पाठीमागच्या वर्षी ज्यावेळेस प्लॉटला वापरलं त्यावेळेस ह्याचा रिझल्ट अति प्रमाणात चांगले वाटले मला। हे पूर्णतः क्लिअरच करत आहे झाडं, जे इन्फेक्टेड झाड आहे ना ते चांगल्यापैकी क्लिअर करत आहे आणि नवीन इन्फेक्शनसुद्धा होऊन देत नाही व्हायरसचं लवकर। त्यामुळे हे एकदम रिझल्टसाठी खास वाटल्यामुळे त्यावेळेसपासून नंतर पुन्हा दुसरे औषधं वापरण्याचं पूर्णतः बंद केलेलं आहे व्हायरससाठी। आपण फक्त औषध फवारतो आपण, जसं जसं प्रॉब्लेम वाटेल त्या हिशोबाने आपण ह्याचे फवारणी घेत आहोत। कधी कधी 8 दिवसाला फवारणी होती, कधी 10 दिवसातून एकदा होते, कधी कधी 12 दिवसात सुद्धा करू शकतो आपण एकदा, की जेणेकरून जसं प्रॉब्लेम आपल्याला वाटेल प्लॉटमध्ये त्या हिशोबाने आपण ह्याची फवारणी घेत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तुम्हाला आज जी फवारणी जी झालेली आहे आपली ती तुम्हाला टाकलेली आहे सध्या ह्या व्हिडिओमधून। याने पूर्ण प्रकारे सर्व चोरडा मुरडा व्हायरस जो असतो आपला तो पूर्णतः नीट होत आहे झाडाचा, आणि आपल्या प्लॉटवरती थोडा थोडा त्याचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे आपण त्याची फवारणी आज केलेली आहे। आज शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।